नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा। मी सध्या एका कारमध्ये बसलेलो आहे आणि तुम्हाला दिसतच असेल की मी सध्या थर्ड रो मध्ये बसलेलो आहे या कारमध्ये। यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ही एक 7 सीटर कार आहे, परंतु तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही गाडी फक्त 8 लाख रुपयामध्ये मिळते, जिचं बेस मॉडेल 5,99,000 पासून सुरू होतं। नमस्कार मित्रांनो, मी आहे मयूर सलकर आणि आज आपण रेनॉल्ट ट्रायबर RXZ मॉडेल या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू करण्यासाठी आलेलो आहोत। तर ही गाडी आहे महेश सरांची। महेश सर, तुमचं इंट्रोडक्शन। नमस्कार, माझं नाव महेश वाबळे। तर मी तिसगाव येथे राहणार असून पुण्यामध्ये मी IT कंपनीमध्ये जॉब करतो। तर ही गाडी मी 2020ला परचेस केली होती, रेनॉल्ट ट्रायबर। ओके सर, तुमची ही फर्स्ट कार आहे की सेकंड? ही माझी फर्स्ट कार आहे। तुम्ही ही जी गाडी घेतलेली आहे ती तुम्हाला किती रुपयांना पडलेली आहे? तर ही कार मला 2020ला 8,05,000 रुपयांना मिळाली होती। ओके, तर सर तुमचं बजेट 8 लाख रुपये होता असं आपण मानू, तर 8 लाख रुपयामध्ये इतर गाड्यांचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला होता, तर व्हाय ट्रायबर? जसं म्हणजे मला त्यावेळेस रेनॉल्ट डस्टर गाडीचं थोडं अट्रॅक्शन होतं आणि रेनॉल्ट डस्टर गाडी बघण्यासाठी गेलेलं असताना ही गाडी तिथं मला शेजारी पाहायला मिळाली आणि रेनॉल्ट डस्टरची ऑन रोड प्राइस 16 लाख होती त्यावेळेस, जी डिझेलमध्ये आपल्याला मिळत होती। तर ॲज कम्पेअर टू रेनॉल्ट डस्टर, रेनॉल्ट ट्रायबर ही 8 लाखांना होती पेट्रोल मध्ये। आणि बाकीच्या कंपन्यांच्या गाडींचा पण मी त्यावेळेस अभ्यास केला होता, म्हणजे की जसं की मारुतीची अर्टिगा गाडी किंवा ब्रीझा गाडी। तर ॲज कम्पेअर टू त्या गाड्यांमध्ये मला ही गाडी थोडी दिसायला चांगली वाटली आणि डस्टरकडे अट्रॅक्शन असल्यामुळे मला डस्टर सारखीच गाडी हवी होती। तर बँक लोन वगैरे घेण्यापेक्षा मी 8 लाखांमध्ये ही गाडी थोडी प्रेफर केली त्यावेळेस। ओके, तर मित्रांनो तुम्हाला सांगावंसं वाटतं की या गाडीला ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्ट रेटिंगमध्ये 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे। तर सर तुम्हाला या गाडीमध्ये ट्रॅव्हल करताना सेफ फील होतं का? हो, गाडीमध्ये ट्रॅव्हल करताना सेफ फील होतं आणि स्मूथ चालते ही कार। तर बऱ्याचदा म्हणजे माझं ऑफिसचं जाऊन येऊन 10 to 15 किलोमीटर्स असतं, एका साईडने 10 किलोमीटर्स, दुसऱ्या साईडने 10 किलोमीटर्स। तर डेली 20-30 किलोमीटर्स चालते गाडी आणि त्याच्यामध्ये मला असं सेफ्टीच वाटलं, असं काय प्रॉब्लेम काय जाणवलं नाही। आणि नॉर्मली पण फॅमिलीमध्ये 3-4 मेंबर्स किंवा 5 मेंबर्सपर्यंत पण आपण ट्रॅव्हल करतो विकेंड्स वगैरे, तर त्यावेळी पण काय प्रॉब्लेम आला नाही। आणि एक प्रॉब्लेम जाणवतो की ज्यावेळेस आपण 6-7 जण गाडीमध्ये बसवतो, म्हणजे याच्यामध्ये 7 सीट कॅपॅसिटी आहे, तर त्यावेळेस घाटांमधनं किंवा चढाच्या ठिकाणी आपण गेलो आणि तिथं ट्रॅफिक थोडीशी गाडी लोडवर आल्यावर होती, त्यावेळेस आपल्याला फर्स्ट गिअरवर गाडी चालवायला लागते, बट इतर वेळेस तर नॉर्मलीच गाडी चालते। तर मित्रांनो या गाडीमध्ये 1 लिटर इंजिन मिळतं। ॲक्च्युली 7 सीटर गाडी असल्यामुळे या गाडीमध्ये 1 लिटर टर्बो इंजिन एक्सपेक्ट करण्यात येतं, कारण टर्बो इंजिन असल्यानंतर गाडीचा जो परफॉर्मन्स असतो तो चांगला असतो आणि 7 माणसं बसल्यानंतर त्यांचा जो लोड आहे तो कॅरी करण्यासाठी टर्बो इंजिन या गाडीमध्ये मिळायला पाहिजे होतं, परंतु रेनॉल्टने 1 लिटर इंजिन या गाडीमध्ये दिलेलं आहे। ज्याचा परिणाम असा आहे की 4 ते 5 लोक या गाडीमध्ये ज्यावेळेस ट्रॅव्हल करतात त्यावेळेस ही गाडी चांगला परफॉर्मन्स देते। त्या तुलनेत जर या गाडीमध्ये जर 6 किंवा 7 माणसं जर आपले या गाडीमध्ये बसत असतील आणि त्यावेळेस मात्र थोडासा परफॉर्मन्स डाऊन झाल्याचं आपल्याला दिसून येतं। तर सर या गाडीमध्ये ज्यावेळेस रेनॉल्ट ट्रायबरने गाडी लॉन्च केली होती त्यावेळेस या गाडीमध्ये त्यांनी 4 मोड दिलेले होते। एक होता 7 सीटर ड्राईव्ह मोड, दुसरा होता 5 सीटर लाईफ मोड, तिसरा होता 4 सीटर सर्फ मोड आणि लास्ट ऑप्शन होता की 2 सीटर कॅम्प मोड। तर हे 4 जे मोड दिलेले होते ते कधी तुम्ही रिअल लाईफमध्ये यूज केलेले आहेत? मी तर बऱ्याचदा 7 सीटर मोडच यूज केला आणि बऱ्याचदा गाडीमध्ये 3 to 4 किंवा 5 मेंबर्स असतात, तर पहिल्या 2 लास्टचा जो 2 सीटचा सेक्शन आहे तो मी याच्यासाठी यूज करतो, काही लगेज किंवा सामान असेल तर त्यासाठी। हां, म्हणजे थर्ड रो तुम्ही लगेज किंवा सामान असेल तर यूज करता आणि लहान मुलं सुद्धा त्यामध्ये बसतात। तर महेश सर, तुम्ही या 4 वर्ष आणि 5 महिने गाडीला झालेले आहेत, तर या कालावधीमध्ये कुठे कुठे लॉंग ट्रिप केलेले आहे?
लॉंग ट्रिप तर गोव्याला गेलो होतो 2 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर आत्ता रिसेंटली याच आठवड्यात मी अक्कलकोटला गेलो, कर्नाटकाच्या बॉर्डरवरती. तर त्याच्यामध्ये मला काय प्रॉब्लेम तर जाणवला नाही. आणि आत्ताच्या रिसेंट ट्रिपमध्ये आम्ही जवळपास 6 मेंबर्स होतो आणि एक चाईल्ड, म्हणजे 7. तर याच्यामध्ये पण काय प्रॉब्लेम तसं काय जाणवलं नाही. या गाडीमध्ये 7 सीटर असताना या गाडीमध्ये फक्त 84 लिटरचा बूट स्पेस मिळतो. आणि रेनॉल्टने लाईफ मोड या गाडीमध्ये दिलेला आहे, जे की मागचं सीट काढल्यानंतर म्हणजे थर्ड रो जी असते ती सीट काढल्यानंतर या गाडीमध्ये 625 लिटरचा बूट स्पेस मिळतो. तर सर, ज्यावेळेस तुम्ही आत्ता सांगितलं की 6 लोक आणि एक चाइल्ड तुम्ही गेलेले होते, तर त्यावेळेस त्या ट्रिपमध्ये तुम्ही लगेज कसं कॅरी करता? लगेज जे आहे ते आम्ही मागच्याच सीटच्या तिथे ॲडजस्ट केलं होतं. तर मागं 2 सीट आहेत जे आपण काढू शकतो आणि हे करू शकतो, सामान ठेवू शकतो. त्याच्यामध्ये एका सीटवरती तर पर्सन्स होते, दुसऱ्या सीटवरती आम्ही सामान ॲडजस्ट केलं. हा, म्हणजे मला विचारायचं असं आहे की तुम्ही ज्यावेळेस ट्रॅव्हल करत असतात तर त्यावेळेस लगेचचा तुम्हाला प्रॉब्लेम जाणवतो का? आणि त्यावेळेस लगेजचा प्रॉब्लेम जाणवता, पण खूप सारं लगेज कॅरी करू शकत नाही जर आपल्या गाडीमध्ये 6+ मेंबर्स असतील किंवा 5+ मेंबर्स असतील. ओके. तर या दोन लॉंग ट्रिप करताना तुम्हाला या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आला का? काही ब्रेकडाऊन या गाडीमध्ये आला का? नाही, गाडीमध्ये काही प्रॉब्लेम जाणवला नाही. वेळच्या वेळ सर्व्हिसिंग जर करत राहिलो तर आपल्याला काही गाडीमध्ये प्रॉब्लेम जाणवला नाही. आणि एक मला प्रकर्षाने सांगावं असं वाटेल की मी जवळपास 20 ते 30 किल्ले त्या गाडीनेच ड्राईव्ह केले महाराष्ट्रात. सरांच्या आयुष्यात ही एक अचिव्हमेंट असू शकते की सरांनी आता 30 किल्ले सरांनी आतापर्यंत कर केलेले आहेत. तर ती एक अचिव्हमेंट आहे. परंतु त्यासोबतच मला सरांना विचारावं असं वाटतं की स्पेअर पार्ट महाग आहेत असं आम्हाला कळलेलं आहे. तर ही गोष्ट खरी आहे का? हां, म्हणजे थोडंसं ॲज कम्पेअर टू जर तुम्ही दुसऱ्या कंपन्यांच्या गाड्याचे सर्व्हिसिंग चार्जेस वगैरे बघितले किंवा स्पेअर पार्ट चार्जेस बघितले तर त्याच्यामध्ये रेनॉल्डचं सर्व्हिसिंग चार्जेस थोडंसं हाय जातं. तर नॉर्मली म्हणजे दुसऱ्या गाड्यांना जर 6,000 to 8,000 सर्व्हिसिंग चार्जेस लागतात, तर रेनॉल्डच्या गाड्यांना तुम्हाला 13,000 to 14,000 सर्व्हिसिंग चार्जेस लागतात. आणि त्याच्यामध्ये पण जर पार्ट काही खराब झाला, क्लच प्लेट किंवा दुसऱ्या काही गोष्टी, तर त्याच्यामध्ये पण जे चार्जेस असतात ते हायच असतात. तुम्ही याच्यावरून पाहू शकता की रेनॉल्ड ट्रायबर ही जरी घेण्यासाठी कमी किमतीमध्ये मिळणारी कार असेल तरी सुद्धा तुम्हाला ही मेंटेन करणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. कारण एक सर्व्हिस तुम्हाला 13,000 ते 14,000 रुपयामध्ये तुम्हाला करावी लागणार आहे मित्रांनो. त्या कम्पेअरमध्ये तुम्ही जर तुम्हाला या गोष्टीचं टेन्शन नको असेल की सर्व्हिस कॉस्ट किती येईल, स्पेअर पार्ट मिळतील की नाही, आणि मिळतील तर त्याची कॉस्ट किती आहे, यासाठी तुम्ही अदर कार सुद्धा बाय करू शकता. सर्व्हिस कॉस्ट आणि मेंटेनन्सबद्दल मला एक सांगायला आवडेल की जर गाडीचं ट्रॅव्हल टाईम किंवा किलोमीटर्स जे आहे डेली ट्रॅव्हल, तर ते जर कमी असेल तर तुम्ही रेनॉल्ड चूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व्हिस चार्जेस किंवा मेंटेनन्स खर्च जो आहे तो कमी येईल. आणि जर तुमचं ट्रॅव्हलिंग खूप आहे, म्हणजे डेली तुम्ही 100+ किलोमीटर करतायत आणि मंथली तुमचं खूप 3,000+ किलोमीटर्स होत आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला मेंटेनन्स किंवा सर्व्हिसिंग जास्त करायला लागेल. तर त्या ठिकाणी तुम्ही रेनॉल्डचं ऑप्शन बाय न करता मारुतीच्या गाड्या तुम्ही तिथं ट्राय करू शकता. ते एक मला एक्सप्लिसिटली हायलाईट करायला आवडेल. 4 वर्ष 5 महिने या 4.5 वर्षांच्या कालावधीमध्ये तुम्ही ही गाडी किती किलोमीटर ड्रिव्हन केलेली आहे? आत्तापर्यंत 4.5 वर्षांमध्ये मी 52,000 किलोमीटर ही गाडी चालवलेली आहे. तर सर, तुम्ही ही गाडी 52,000 किलोमीटर चालवली आहे, तर गाडीचं मायलेज किती आहे? गाडीचं मायलेज शहरी भागात जर आपण चालवलं तर त्या ठिकाणी रोड जर चांगले असतील तर आपल्याला 14 किलोमीटर ॲव्हरेज मिळतं. कंपनीचं ॲव्हरेज 18 ते 19 आहे, जे हायवेवरतीच आपल्याला मिळतं. म्हणजे मला हायवेवरती 17 किंवा 18च्या आसपास ॲव्हरेज मिळालं. तर महेश सर, या गाडीचे पॉझिटिव्ह पॉईंट कोणकोणते आहेत? पॉझिटिव्ह पॉईंट्समध्ये ही गाडी एक जसं की सांगितलं मी, डस्टर सारखाच लुक आहे याचा. गाडी दिसायला खूप छान वाटते. कलर मोड्स आपल्याला खूप सारे वेगवेगळे व्हेरिएशन्स याच्यामध्ये मिळतात, वेगवेगळे कलर्स. त्याच्यानंतर एक ॲट्रॅक्टिव्ह लुक आहे गाडीला.
आणि जसं मी सांगितलं की 7 सीटर्स असल्यामुळे आपण फॅमिली प्लस ऑफिससाठी पण आपण ही गाडी प्रेफर करू शकतो, जेणेकरून आपल्याला ॲडिशनल पॅसेंजरसुद्धा आपल्या गाडीमध्ये बसू शकतात. नॉर्मली 3 to 4 मेंबर्स असतातच, पण जरी कधी आपले 6 to 7 मेंबर्स झाले तरी पण आपण गाडीमध्ये याच्यामध्ये बसू शकतो. तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर मित्रांनो, या गाडीची जी लेंथ आहे ती 4 मीटरच्या आतमध्ये आहे, म्हणजे 3991 mm इतकी या गाडीची लेंथ आहे. आणि या लेंथ असल्यामुळे म्हणजे 4 मीटरपेक्षा कमी लेंथ असल्यामुळे ही गाडी तुम्ही डेली कम्युटसाठी सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर फॅमिलीसाठी सुद्धा ही गाडी चांगला ऑप्शन तुम्हाला ठरू शकते, कारण या गाडीमध्ये 7 सीटरचा ऑप्शन तुम्हाला मिळतो. तर महेश सर, तुम्हाला या गाडीमध्ये कोणकोणते निगेटिव्ह पॉईंट्स वाटतात? निगेटिव्ह पॉईंट मला एकच जाणवतो की ज्यावेळेस 7 पॅसेंजर्स आपण गाडीमध्ये असतात त्यावेळेस घाटामध्ये किंवा चढाच्या रस्त्यांवरती गाडीचा परफॉर्मन्स थोडासा डिग्रेड झालेला जाणवतो आणि त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट गिअरवरतीच गाडी चालवायला लागते. तर तो एक निगेटिव्ह पॉईंट मला जाणवतो. तर मित्रांनो, रेनॉल्ट ट्रायबर या गाडीमध्ये 182 mm इतका ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. तर सर, तुमच्या दृष्टिकोनातून हा ग्राउंड क्लिअरन्स इनफ आहे? हा, म्हणजे मी तर जसं सांगितलं की गड किल्ल्यांवरती जात असताना रफ रोडने आपल्याला जायला लागतं, तिथं नॉर्मल रोड नसतात. तर त्या ठिकाणी मला असं काही प्रॉब्लेम काही जाणवलं नाही आणि मी सेफली तिथपर्यंत पोहोचू शकलो. गावाकडच्या रोडवरती सुद्धा हा ग्राउंड क्लिअरन्स इनफ राहतो. तुम्ही ही जी गाडी घेतलेली आहे ही टॉप मॉडेल आहे RXZ. तर टॉप मॉडेल असून सुद्धा तुम्ही या गाडीमध्ये काही काम केलेलं आहे का बाहेरून? हा, म्हणजे गाडीला लुक येण्यासाठी मी एक क्रोमिंग ऍड केलेलं आहे, त्याच्यानंतर विंडशील्ड ऍड केलेलं आहे साईडनी, दरवाजाच्या साईडनी, आणि स्पॉइलर सुद्धा ऍड केलेलं आहे, जे शो म्हणजे गाडी चांगली दिसण्यासाठी किंवा शोसाठी मी थोड्या काही गोष्टी एक्स्ट्रा ऍड केलेल्या आहेत. आणि इंजिन सेफ्टी गार्ड सुद्धा सरांनी ऍड केलेलं आहे. तर अशा काही गोष्टी होत्या की सरांनी यामध्ये खर्च केलेला आहे. तर हे सर्व ऍड करण्यासाठी तुम्हाला किती रुपयांचा खर्च? सगळा एक्स्ट्रा जो शो किंवा गुड लुकिंग करण्यासाठी जो खर्च केला आहे किंवा ॲक्सेसरीजसाठी, तर तो खर्च मला जवळपास 18 ते 20 हजारापर्यंत आला. या गाडीमध्ये सरांनी आता सांगितल्याप्रमाणे विंडशील्ड क्रोमिंग केलेलं आहे सरांनी, स्पॉइलर सुद्धा टाकलेलं आहे, इंजिन सेफ्टी गार्ड टाकलेलं आहे, आणि अशा पद्धतीने सरांनी व्यवस्थित असं काम या गाडीमध्ये केलेलं आहे. इव्हन पाठीमागे हा जो ट्रायबरचा बॅच येतो तो सरांनी पुढे सुद्धा इन्स्टॉल करून घेतलेला आहे, म्हणजे लावून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने सरांनी 8,05,000 रुपयांना गाडी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 18 ते 20 हजार रुपयांचं काम करून सरांना ओव्हरऑल 8,25,000 रुपयांना ही गाडी पडलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या गाडीमध्ये 7 लोक बसलेले असल्यानंतर फक्त 84 लिटरचा बूट स्पेस या गाडीमध्ये तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्ही डेली यूज करता जी बॅग आहे, स्कूल बॅग म्हणू शकतो आपण, ते इथे 2 तुम्ही बसू शकतात, परंतु त्या फुल्ली लोडेड बसणार नाहीत. ते करण्यासाठी तुम्हाला हे जे सीट्स आहेत हे फोल्ड करावे लागतील. आणि इव्हन सेकंड रो सुद्धा आहे, ती सुद्धा 60-40 स्प्लिट या गाडीमध्ये तुम्हाला मिळते. इव्हन आपण या गाडीमध्ये जे सेकंड रो आहे, ते जे सीट आहे ते स्लाइड सुद्धा होतं आणि रिक्लाइन सुद्धा होतं. आता जी गाडी लॉन्च झालेली आहे किया, ती जी गाडी लॉन्च झालेली आहे त्या गाडीमध्ये रिअर सीट रिक्लाइन हे फंक्शन दिलेलं आहे. आणि 2020 मध्ये रिअर सीट रिक्लाइन हे फंक्शन फक्त प्रीमियम गाड्यामध्येच मिळत होतं. ते ट्रायबरने एका अफोर्डेबल 7 सीटर कारमध्ये त्यावेळेस ऑफर केलेलं होतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता या गाडीमध्ये आता सध्या जशा पोझिशनला सीट आहेत तसे या पोझिशनमध्ये 625 लिटरचा बूट स्पेस मिळतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या गाडीमध्ये सेकंड रोचं सीट सुद्धा फोल्ड होतं, त्यामुळे खूप चांगला असा बूट स्पेस तुम्हाला मिळून जातो. रेनॉल्टने त्यांची जी की आहे स्मार्ट ॲक्सेस कार्ड असं म्हटलेलं आहे. तर याबाबत तुम्हाला काय माहिती आहे? याबाबत मला एक सांगावंसं वाटेल की ज्यावेळेस आपण गाडीच्या जवळ येतो
तर त्याच्यानंतर ऑटोमॅटिक गाडी अनलॉक होती. गाडीपासून आपण 5 मीटरच्या लांब आपण गेलो की गाडी ऑटोमॅटिक लॉक होते. तर तुम्ही ही गाडी घेतल्यानंतर आत्तापर्यंत तुम्ही समाधानी आहात का? आम्ही जास्त समाधानी आहे. गाडी जशा पद्धतीने मला घ्यायची होती आणि तशा पद्धतीने गाडीचा परफॉर्मन्स सुद्धा मला मिळालेला आहे, तर मी समाधानी. आणि तुम्ही ही गाडी इतर लोकांना सजेस्ट कराल? हा, म्हणजे ही गाडी मी बऱ्याच लोकांना सजेस्ट करतो जे एक फॅमिली कार आणि लो बजेट कार बघत असतात, तर त्यांना मी ही गाडी बऱ्याचदा सजेस्ट करतो. तुम्ही नवीन गाड्या घेण्याचा काही विचार करत आहात का? आणि नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमची नेक्स्ट कार कोणती असेल? नवीन गाडी घेण्याचा विचार हा प्रत्येक जणाच्या मनात असतो. तर म्हणजे माझं पण तसंच आहे की मी महिंद्राची थार किंवा रेनॉल्ट डस्टर ही नवीन लॉन्च होती नेक्स्ट इयर 2025ला. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.